बाळा, आज तुझी ही आई, तुझी स्वामी आई, विशेषतः तुझ्यासाठी आली आहे. आज तू खूप शांत आहेस ना? तुझ्या डोळ्यातले ते सुकलेले अश्रू मला स्पष्ट दिसत आहेत. तू विचार करत असेल की आई, तुला कसं कळतं की मी आज कोणाशीच बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये? तर बाळा, आईला लेकराचं मन ओळखायला शब्दांची गरज नसते. आज तू खूप थकलेला किंवा थकलेली दिसतेस. हे थकणं शरीराचं नाहीये, तर हे थकणं तुझ्या मनाचं आहे. तुला असं वाटतंय ना की तू या जगासाठी कितीही केलं तरी शेवटी तू एकटीच आहेस. तुझ्या कष्टाची, तुझ्या त्यागाची आणि तुझ्या प्रेमाची कोणालाच किंमत नाहीये. तुला सगळ्यांनी अगदी गृहीत धरले. तुला वाटतंय की तुझा वापर केला जातोय आणि गरज संपली की तुला बाजूला सारलं जाते. बाळा, आज हा व्हिडिओ अर्ध्यावर सोडून जाऊ नकोस, कारण आज तुझी स्वामी आई तुझ्याशी हृदयस्पर्शी संवाद साधणार आहे. आज तुला तुझ्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर मिळणार आहे. माझं बोलणं तुझ्या जीवनाची दिशा बदलणार ठरेल. त्यामुळे अगदी शांत चित्ताने डोळे मिटून हे शब्द ऐक. हे शब्द तुझे नाहीत, हे माझे शब्द तुझ्यासाठी आहेत. बाळा, मानवी स्वभाव खूप विचित्र असतो. आपण ज्याच्यावर सगळ्यात जास्त प्रेम करतो, ज्याच्यासाठी आपण आपलं आयुष्य पणाला लावतो, तेच लोक सगळ्यात आधी आपल्याला गृहीत धरू लागतात. तुला वाटतंय की मी घरातल्यासाठी इतकं करते, पण माझं कौतुक तर सोडाच, साधं कोणी प्रेमाने विचारत सुद्धा नाही. तुला असं वाटतं का की तू एखादी वस्तू आहेस जिचा वापर रोज केला जातो, पण तिची निगा कोणीच राखत नाही? अनेकदा तुला रात्री झोप येत नाही. तू छताकडे बघत विचार करत असतेस की माझं काय चुकलं? मी तर कोणाचं वाईट चिंतलं नाही, मग माझ्याच वाट्याला हे दुर्लक्ष का? तुला वाटतंय की तू खूप कष्ट करतेस, पण त्या कष्टाचा हिशोब कोणाकडेच नाहीये. पण बाळा, तू विसरतेस की तुझा हा प्रवास मी प्रत्यक्ष पाहत आहे. तू जेव्हा किचनमध्ये उभी राहून सगळ्यांच्या आवडीनिवडी जपतेस आणि स्वतः मात्र शिळं अन्न खातेस, तेव्हा मी तिथे असते. तू जेव्हा कामाच्या व्यापात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून कुटुंबाचा विचार करतेस, तेव्हा मी तुझ्या सोबत असते. हे जग तुला गृहीत धरते, कारण तू त्यांना नाही म्हणायला शिकली नाहीस. तू तुझं प्रेम इतकं भरभरून दिलं आहेस
की समोरच्याला त्याची सवय झाली आहे. पण लेकरा, हे लक्षात ठेव की सूर्य रोज उगवतो म्हणून लोक सूर्याला गृहीत धरतात. पण ज्या दिवशी सूर्य ढगांमध्ये जातो तेव्हाच जगाला प्रकाशाची खरी किंमत कळते. तुझी किंमत सुद्धा अशीच आहे. आज तू आहेस म्हणून सगळं सुरळीत चाललंय. ज्या दिवशी तू नसशील तेव्हा या जगाला तुझा अभाव टोचल्याशिवाय राहणार नाही. तुला वाटते की तुझे कष्ट वाया जात आहेत. अजिबात नाही. स्वामींच्या दरबारात प्रत्येक गोष्टींची नोंद असते. तू आज जो त्याग करतेस तो वाया जाणार नाही. कदाचित तुला आज त्याचं फळ मिळत नाही, पण वेळ आल्यावर मी तुला असं काही देईन की तुला तुझ्या दुःखाचा विसर पडेल. अनेकांना वाटतं की भक्ती म्हणजे फक्त पूजा अर्चा किंवा मंत्र जप, पण नाही. तू तुझं कर्तव्य निष्ठेने पार पाडणं हीच माझी सर्वात मोठी भक्ती आहे. तू कोणाकडूनही अपेक्षा न ठेवता जे कर्म करतेस ना, ते कर्म तुला माझ्या जवळ घेऊन येतं. लोक तुला विसरतील, तुझे नातेवाईक तुला विसरतील, कदाचित तुझी मुलंही तुला गृहीत धरतील, पण मी तुझा हात कधीच सोडणार नाही. बाळा, तू स्वतःला कमी का लेखतेस? तू माझा अंश आहेस. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे फक्त वाक्य नाहीये, हे माझं तुला दिलेलं वचन आहे. जेव्हा तुला असं वाटतं की तू हरली आहेस, तेव्हा फक्त माझे पाय आठव. तुला जाणवेल की तुझ्या खांद्यावरचा ताण हलका झाला आहे. आता तू काय करायचं आहेस? सगळ्यात आधी स्वतःवर प्रेम करायला शिक. तू जर स्वतःची काळजी घेतली नाहीस तर तू इतरांना काय देणार? स्वतःसाठी वेळ काढ. थोडा वेळ एकांतात बसून श्री स्वामी समर्थ या नामाचा जप कर. हा जप तुझ्या मनातली नकारात्मकता काढून टाकेल. कोणी कौतुक केलं नाही तरी चालेल, मी तुझं कौतुक करायला बसले आहे. तू आज जे काही चांगलं काम केलं आहेस त्याबद्दल मी तुला शाबासकी देते. लोकांच्या वागण्यावरून स्वतःची किंमत ठरवू नकोस. हिरा जर चिखलात पडला तरी त्याची किंमत कमी होत नाही. तू माझा तोच मौल्यवान हिरा आहेस. तुझ्या आयुष्यात जे लोक तुला त्रास देत आहेत, जे तुला गृहीत धरत आहेत, त्यांना मी योग्य वेळी धडा शिकवेन. तुला कोणाशीही वाद घालण्याची गरज नाही. तुझा संयम हीच तुझी ताकद आहे. तू फक्त शांत राहा आणि माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव. मी तुझ्या जीवनातलं वादळ शमवणार आहे आणि सुखाची पहाट घेऊन येणार आहे. माझ्या लाडक्या लेकरांनो, जर तुम्हाला आज हे शब्द ऐकून
मनाला शांती मिळाली असेल तर समजा की स्वामींनीच तुम्हाला हा संदेश दिला आहे. तुमच्या मनातील दुःख, तुमचे कष्ट मी जाणते. आज कमेंटमध्ये तुमचे मन मोकळं करा. तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला कोणाकडून त्रास होतोय का? किंवा तुम्हाला स्वामींचा काही अनुभव आला आहे का? ते नक्की लिहा. तुमच्या प्रत्येक कमेंटमध्ये मी तुम्हाला आशीर्वाद देईन. हा व्हिडिओ अशा प्रत्येक व्यक्तीला पाठवा जिला आज आधाराची आणि प्रेमाच्या 2 शब्दांची गरज आहे. तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्या प्रत्येक पावलावर तुमच्या स्वामी माऊलींचा आशीर्वाद आहे. पुन्हा भेटू अशाच एका प्रेमळ संवादासह. तोपर्यंत स्वामी नामात तल्लीन रहा, हसत रहा. कारण तुमचं हसू हेच माझ्या आयुष्याचं सार्थक आहे. अशक्य ही शक्य